भला मोठा साप आहे. म्हातारी अशी आरती. काय झालं केवढं घे जायचं असतं तो गेला असता तो आहे ना गुतलेला यायला पॅक मध्ये बरं का जाळीला. कुठं किती पाऊस झाला मग रात्री? भरपूर पाऊस झालेला आहे. अरे आला असती म्हणजे झालेला आहे. पोटापाण्यापासून एवढ्यात काही कपाशी लावून सुरू झाला एवढा फास्ट सुरू झाला असा झाकूस तर म्हणजे आम्हाला सिमेंटेड आता गावात सुरू झाला. ते सिमेंटेड गुन्हे हात लावतो ना एवढा फास्ट झाला. म्हणला तर राहू दे सिमेंटेड गुन्हे तसं वरून झाका टाकलं फास्ट मध्ये. आता चांगला झाला बरं का मेन आहे तिला ढेकळं वगैरे. किती विचारतोय काय म्हणतोय? साप कम निघला ते कुठं टाकलाय त्याला कमून हाणलं. बाळा पण साप असतो ना तर दिलं पिऊन बाळा लांब टाकून. बाबा किती मोठा होता ना. चला टाकू द्यायला शेण. ए बाबा भरून दे शेण भरून दे. हट हट बरं बाबा शेण सोनालीचं शेण वगैरे टाकणं चालू आहे. कुठं शिकवता फॅमिली बघा आहे का ते आमच्या कामवाल्याची स्कूटी त्या मिस्टरची स्कूटी आणलेली सोनालीने मला फोन केला की मी आले स्कूटी घेऊन. मला खरंच विश्वास बसत नव्हता आणि पण मी बघत बरं का काय मला विश्वासच पटत नव्हता. तुम्ही इथपर्यंत आलेली स्कूटी घेऊन. मी येणार होते माझं खाली सोपं यायला जमते मी आतापर्यंत आले असते. काय म्हणली चला ना डबल शीट येते का बघा आता सिंगल तर बघा डबल सीट येते का त्यासाठी मला बसायचं म्हणजे मी पडलो बिडलो तर संपलं विषय माझा. तुमच्या फोनाला गाडी थांबायची फोनवर बोलले. हा म्हणजे आता बसच का माग बस चला बघते ना म्हणजे येते आहो तशी पण. तर फॅमिली आता बघत हे मध्ये डबल शिकण्याचे आता मोठी जीवात मोठी जीव धरून मी तिच्या पाठीमागं बसतोय. बघू आता काय करते. जमते ना भया डबल सीट सिंगल सीट सारखंच असतं. थोडं नॉर्मल वजन पडलं का तेवढं फक्त कव्हर करावं लागतं. आईला आई शपथ सोनालीला स्कूटी येते राव. नाही पहिली वेळेस नाही आहे परंतु आता किती दिवस झाले हा ना म्हणजे सोनाली स्कूटी शिकले रा. आता माझ्या मागलं टेन्शन गेलं. स्कूटी घ्यावं लागेल. सोनालीला स्कूटी घेऊन द्यायची. माझे सगळे काम जवळपास तेच करणार. हळूच घ्यायचं म्हणते दानके नाद येते. हळूच घ्यायचं गाड्यातून म्हणते दानके नाद पुढे करते. बरोबर जा आता मी येतो बा शिकलीच ना माग नको माझ्या पुढे मागा मी लगेच येणार खर्च येणार चल लगेच. अरे लईच रेस वाढते रे घाबरतो रे पडले बिंड काय व्हायचं. बरोबर चल बरं जमतंय आपण कुठं चालले रस्ता सोडून चालले का गाव वाटणार नाही का गावणार पुढे परिस्थिती मागं बघ नको.